ऐक्य हे साताऱ्यातलं 100 वर्ष जुनं दैनिक आहे. संपादकच बैठकीतले मित्र असल्यामुळे काहीही लिहिण्याची परवानगी मिळाली. सातत्याने गेले 3 वर्ष मेडिको सोशल या पाक्षिक सदरात विविध विषयांवर मुक्त विचार मला मांडता आले. याचं मी स्वतःच वाचून पॉडकास्ट तयार करताना आनंद तर आहेच, पण लेखकाच्याच वाचनामुळे शब्दांचे बारकावे जास्त चांगले पोहोचतात ही त्याच्या मागची भावना आहे. कळत नाही किंवा कळून वळत नाही म्हणजेच व्यसनं किंवा ॲडिक्शन. गुगलताई म्हणतात ॲडिक्शन्स, व्यसनं म्हणजे एक असं वर्तन जे नकळत होत राहतं, कंपल्सिव्ह असं शब्द आहे, आणि त्याच्या दुष्परिणामच्या बावजूद ते चालूच राहतं. हा प्रकार मेंदूतल्या सर्किट्स, अनुवंशिकता, अनुभव आणि वातावरण इत्यादीचं एक कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन असतं. हा ॲक्च्युली एक रेंगाळणारा वैद्यकीय आजार आहे आणि बहुतांशी ट्रीटेबल किंवा बरा करता येण्याजोगा आहे. ही व्याख्या इतकी व्यापक आहे की एखादी व्यक्ती व्यसनाच्या अधीन का होते आणि त्यातून सुटायला का अवघड असतं, पण शेवटी त्याच्यातून सुटका होऊ शकते, हे सगळं याच्यामुळे डोळ्यासमोर येतं. तंबाखू, दारू, गांजा, कोकेन वगैरे ॲडिक्शन सर्वश्रुत आहेत, पण काही व्यसनं रूढ होऊन गेलेली कळत नाहीत. कोणाला स्वच्छतेचं, हात धुण्याचं ऑब्सेशन असतं. अलीकडे सोशल मीडियाचं स्तोम हे सुद्धा एक व्यसनाधीनतेचाच प्रकार आहे. अगदी पक्कड चहापासून, चविष्ट खाण्यापासून, व्यायामापासून सुरू होऊन जुगारापर्यंत, सेक्सपर्यंत अनेक गोष्टींचं व्यसन असतं. कुठलीही ॲक्टिव्हिटी ताणली तर तुटेपर्यंत जाऊ शकते. चांगुलपणाचं पण व्यसन असतं. मी सुपारीचं खांड सुद्धा खात नाही हे वाक्य म्हणण्याचंही व्यसनच असतं. ॲडिक्शन पोटेन्शियल असलेल्या वस्तू आपल्याला माहिती आहेतच, पण अनुवंशिकतेमुळे, जीन्समुळे एखाद्याचा स्वभाव सुद्धा व्यसनांना सहज बळी जाणारा असतो. दॅट इज नोन एज ॲडिक्शन पोटेन्शियल. बालपणात आणि भावविश्वाची वाढ होत असताना सुरक्षिततेची भावना जोपासली गेली असेल तर व्यसनांची शक्यता कमी होते. त्या काळामध्ये झालेले आघात, परिपूर्णतेचा अभाव, टीनएजमधले आलेले नैराश्य आणि वैफल्य, यातून मग सुकून, सोशल रिलीफ आणि मग अंमली पदार्थ आवडू लागतात. तल्लफीमध्ये अडचणी जाणवत नाहीत किंवा कमी तीव्र होतात. तल्लफीमध्ये मेंदूत तयार होणारे एंडॉर्फिन सारख्या पदार्थांमुळे जो तात्पुरता माहोल तयार होतो त्याकडे परत परत जावंसं वाटत राहतं. बॅकग्राऊंड परिस्थिती, अंमली पदार्थांना एक्सपोजर, खोटा सुकून या घातक वर्तुळामध्ये मन अडकतं आणि मग सहज ओढलेली सिगरेट मानसिकतेचा एक अविभाज्य भाग बनून राहते. मग लपवणं, प्रियजनांपासून दुरावणं, लागणाऱ्या पैशांसाठी गडबडी करणं, गिल्ट हे सुद्धा जोडीजोडीने येतच. पण गर्तेत आपण सापडलो आहेत हे कळायला वेळ लागणं, कळून दुर्लक्ष करणं, योग्य साथ न लावणं, यातूनच पुढे व्यसन तयार होतं. प्रत्येक व्यसन अंमली पदार्थांचं वगैरे असतंच असं नाही. कला, तिकीटं गोळा करणं, नाणी गोळा करणं, वाढदिवस, तारखा लक्षात ठेवणं यासारख्या सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या छंदांचं रूपांतर सुद्धा व्यसनात झालेलं आपण सर्वांनी पाहिलं असेल. सतारीचं वेड घेतलेल्या 16 वर्षाच्या मुलाला हे कळत नसतं की लाखो सतारवादक व्हायचा प्रयत्न करतात, तेव्हा एखाद्या दशकामध्ये एक रविशंकर तयार होतो, बाकी फक्त आयुष्याची तुणतुणी वाजवत राहतात. समाजात कळत नकळत विचित्र प्रोत्साहन मिळत राहतं. अगदी मनापासून काही केलं तर यश मिळतंच, पुरी कायनात तुम्हारे साथ चलेगी वगैरे वगैरे. ही सगळी वाक्य बऱ्यापैकी हास्यास्पद असतात आणि काहींना व्यसनाधीन करू शकतात. तुझ्यासारखेच मनासारखे प्रयत्न दुसऱ्यांनी पण केले तर कायनात कोणाची साथ देईल असं म्हणून डोळ्यात अंजन घालणारी मित्रमंडळी, पालक भेटले नाहीत तर इम्प्रेशनेबल वयामध्ये नुकसान होऊ शकतं. तंबाखू, दारू, संगीत, छंद, खेळ हे मानवाने आपल्या मनोरंजनासाठी तयार केले आहे, पण त्यावर आधिपत्य ठेवणं सुद्धा अपेक्षित आहे. सिगरेट्स तुमची लंग्स जाळू शकतात आणि दारू लिव्हर पिऊ शकतात. असे छंद घरादाराला अवकाळा आणतात तेव्हा ते त्रासदायक ठरणारच. भाऊसाहेब पाटणकरांच्या भाषेमध्ये आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची, पेटूनही यात नसते राख होऊ द्यायची.
अर्थात हायवेवरती तुम्ही ड्राईव्ह करतात तेव्हा फास्ट लेनमधून ओव्हरटेक करून परत मध्यम लेनवरती यावं. सारखंच फास्ट लेनमध्ये राहिलात तर धडकाल. व्यसनं हा एक क्रॉनिक मेडिकल इलनेस ट्रीटेबल असं मानल्यास तो आजार बरा करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्याप्रमाणे वाटचाल असावी. अवेअरनेस, प्रिव्हेन्शन, अर्ली डिटेक्शन, स्मॉल रेमेडीज, मेजर रेमेडीज आणि सर्जिकल स्ट्राईक या स्टेप्स कुठल्याही व्यसनाच्या विंचवाचा उतारा ठरू शकतात. आपल्याला इलेक्ट्रिक प्लगमध्ये बोट घालू नये हे कसं लहानपणापासून समजतं किंवा समजावलं जातं, तसंच व्यसनही अडल्ट आयुष्याचे इलेक्ट्रॉनिक प्लग्ज आहेत असं मानावं. व्यसनांच्या काळ्या ढगांभोवती एक चमकती किनार आहे आणि ती म्हणजे व्यसनं बरी होऊ शकतात. उम्मीदों पे ही दुनिया कायम है. लहानपणापासून मुलांच्या ऑब्सेसिव्ह वर्तनाकडे लक्ष असावं. म्हणजे एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार, खेळणी अशा प्रकारे लावणार म्हणजे लावणार हे वाक्य कौतुकाने मुलांसाठी वापरलं जातं, पण तीच वृत्ती पुढे वाईट वळण घेऊ शकते. अति काटेकोरपणा, एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास आकांड तांडव करणारी मुलं आढळून आल्यास त्यावर तेव्हापासूनच काम व्हायला हवं. अशा टोकाला जाणाऱ्या स्वभावाची गाडी न दुखवता मिडल लेनमध्ये आणायला लागते. सांघिक खेळामध्ये भाग घेतल्यास टीम स्पिरिट निर्माण होतं. खेळांमध्ये शारीरिक फायदा होतोच, पण पराभव पत्करण्याच्या मनाचं ट्रेनिंग सुद्धा होतं. मी स्वतः बास्केटबॉल खेळायचो. कितीतरी मॅचेस शेवटच्या मिनिटाला हारलो, कधी माझ्या चुकीने, कधी काही इतर कारणांनी. पण मनाला नकळत ट्रेनिंग मिळत गेलं की पराभव होऊ शकतो, तो उगाळत बसण्यापेक्षा आपण पुढचं पाऊल उचलावं. इथेच व्यसनाची पहिली स्टेप असते. 13 ते 18 वयोगटातील मुलामुलींवर विशेष रडार लावावं. नव्याने येणारी हॉर्मोन्सची लाट, हल्लीचं सो कॉल्ड एक्सपोजर, फ्रीडम या संज्ञेचा गैरवापर, वैफल्य यातून पटकन व्यसनं चिकटू शकतात. मुलं पहिली 10 वर्ष आई-वडिलांच्या हुकुमशाहीमध्ये असावीत चांगल्या अर्थानं. 10 ते 20 वयोगटामध्ये गायडेड डेमोक्रेसी म्हणजे जे सिंगापूरचं सक्सेसफुल मॉडेल ठरलंय. यात लोकशाही आहे, पण पालकांचा पगडा आहे. शिस्तीसाठी, सेफ्टीसाठी आणि जबाबदार मनं तयार होण्यास. अशा वातावरणात तयार झालेली मनं 20 वयानंतर मॅच्युअर निर्णय घ्यायला सक्षम होतात. मनोरंजन आणि व्यसन यातला फरक करू शकतात आणि पापांचा आनंद घेऊ शकतात, पण आहारी जाणं टाळू शकतात. आपण पाहतो की काहींना चांगुलपणाचं, प्रिन्सिपल राहण्याचं, पहाटे उठण्याचं, खरं बोलण्याचं, व्यायामाचं वगैरे चांगल्या गोष्टींचंही व्यसन असतं. तेही जाणून घेऊन मध्यम मार्ग काढण्यासाठी इमोशनल कोर ग्रुप असावा. सापेक्ष प्रतिक्रिया देणारे सच्चे दोस्त असावे. अतिव्यायामामुळे शरीर मोडण्यापेक्षा किंवा ताठरपणामुळे मन दुखवली जाण्यापेक्षा मित्रांकडून झालेली कान उघडणी नक्कीच ॲक्सेप्टेबल आहे. अल्कोहोलपासून अल्कोहॉलिक हा व्यसनाधीन झाल्याचं सूचित करणारा शब्द असतो. तसंच वर्कपासून वर्कहॉलिक हा शब्द आहे. पण या वर्कहॉलिक शब्दाचा उदो केला जातो. खरे तर या व्यक्तीला कामाचं व्यसन असतं असंच बघितलं पाहिजे. वर्कहॉलिक काम करतात कारण त्यांना दुसरं काही आवडत नाही म्हणून, का त्यात त्यांना दुराभिमान वाटतो म्हणून, का ते इनइफिशियंट आहेत म्हणून. वर्क हार्डपेक्षा वर्क स्मार्ट ऑन हॅव अ स्मार्ट वर्क लाईफ बॅलन्स हे जास्त योग्य वाटतं. छंद आणि व्यसन यातली बारीक लक्ष्मण रेषा ओळखण्यासाठी चांगली मनं तयार व्हावी लागतात. याच स्टेजला वाहून न जाता मध्यम मार्गावर गाडी आणणं शक्य. पण जे ऑलरेडी व्यसनाधीन झाले आहेत त्यांना टप्प्याटप्प्यानं ट्रीटमेंट घ्यावी लागते. ती समजून सांगण्यासाठी ग्रुप डिस्कशनमधून, काउन्सिलिंगमधून, डी ॲडिक्शनचे उपचार आणि कधीकधी असायलम आयसोलेशनपर्यंत जावं लागतं. संमोहन विद्या म्हणजे सजेशन ड्युरिंग हिप्नॉटिझम हे सुद्धा तज्ज्ञ मंडळी वापरताना दिसतं. अशा व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबियांनी, मित्रांनी आणि हितचिंतकांनी सक्रिय रोल करायचा असतो. चुकूनही दोष द्यायचा नसतो. हा एक आजार आहे आणि त्यात त्या व्यक्तीचं स्वतःबद्दलचं मत ऑलरेडी कमी झालेलं असतं. व्यसन आहे आणि ते मला मोडता येत नाही या दोन्ही भावना त्रासदायक असतात. अशा वेळी दोस्त बनके रहना, आवडत्या क्रिया, खेळ एकत्र करावेत, प्रसन्न शहाणी आयुष्यात आणावी, एकटं सोडू नये.
आपल्याला जीवाला जीव देणारी माणसं आहेत ही भावना त्या व्यक्तीला व्हायला पाहिजे. होणारे दुष्परिणाम वगैरेची पूर्ण माहिती असल्यामुळे ती उगाचच उगाळत राहू नये. चला तर मग या सर्व व्यसनांचं नव्याने मनन करू. लहान मुलांच्या वृत्तीपासून ते असायलमपर्यंत पोचणाऱ्या व्यक्तीपर्यंत मैत्री, प्रेम आणि सद्भावनांनी त्याला सामोरं जाऊ. जीभ जड असल्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे सहजी मला म्हणता येत नाही, पण एक यूट्यूबचा प्रपंच म्हणून ते म्हणालो असं मानावं. श्रोत्यांसाठीच तयार केलेलं हे अभियान असल्यामुळे आपला सहभाग हे त्याचं यश आहे, ही मूळ भावना अगदीच आहे. कॉमेंट्स तर जरूर याव्यात, कडू असोत, गोड असोत, किंवा रात्रीच्या शांततेत जेव्हा झोप येत नसली तर मी तुमचे पॉड्स ऐकते अशी कडू आणि गोड एकाच वेळेला कॉमेंट असावी. या सर्वांची आम्ही वाट बघत असतो.